नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला उरलेले जे डिफरन्शिएशन किंवा डिफरन्शियल कॅल्क्युलेशनचे जे काही उरलेले पीवायक्यू क्वेश्चन्स आहेत, तर ते पीवायक्यू क्वेश्चन कंप्लीट करून घेऊ. पहा लास्ट लेक्चर मध्ये बरेच क्वेश्चन आपण डिस्कशन केलेत मित्रांनो. तर ओके, चल पहा रे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, क्वेश्चन गिवन आहे y इज इक्वल टू क्वेश्चन गिवन आहे y इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर साइन एक्स. क्लिअर. y इज इक्वल टू जर एक्स रेस टू पॉवर साइन एक्स असेल मित्रांनो, तर आपल्याकडे अशा प्रकारचं डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे का? नाहीये. मग जर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट नसेल तर काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला? येस, ह्या जो ही जर साइन एक्स आहे, त्या साइन एक्स ला आपल्याला पुढे आणायचंय. म्हणजे पुढे म्हणजे काय? जो पॉवर आहे त्या पॉवरला ह्याला इथून, ठीक आहे, बेसच्या फॉर्मॅटमध्ये, सॉरी बेसच्या फॉर्मॅट नाही, इन ह्या कोएफिशियंटच्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करायचंय. तर कशा प्रकारे करावं लागेल? सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड म्हणजे इकडे लॉग हे y झालं आणि इकडे लेकरांनो लॉग एक्स रेस टू पॉवर काय झालं रे? साइन एक्स. क्लिअर आहे. मग ऍज वी नो द प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम, लॉग यम रेस लॉग यम रेस टू पॉवर एन असेल विथ बेस ई, तर ह्याला लिहितो लेकरांनो एन लॉग यम विथ बेस ई आपण अशा प्रकारे लिहितो. बरोबर आहे. येस और नो? ह्याला अशा प्रकारे आपण इथे काय करत असतो? रिप्रेझेंट करत असतो. क्लिअर आहे? येस और नो? येस सर. मग आता पहा ना, आता ह्याला काय करायचं? सेम प्रॉपर्टी अप्लाय करून घ्यायची. सेम प्रॉपर्टी अप्लाय करायची म्हणजे लॉग एक्स चं काय लेकरांनो? ठीक आहे. चला लेकरांनो, तर लॉगरिथमची प्रॉपर्टी वापरून या प्रॉपर्टी प्रमाणे लेकरांनो इथे लॉग वाय ला लॉग वाय इज इक्वल टू काय रे? जो साइन एक्स आहे तो पुढे लिहायचा आणि इंटू काय लेकरांनो इथे लॉग एक्स. तर इथे आपण पाहू शकतो की दोन हे जे फंक्शन आहेत, एक ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे आणि एक लॉगरिथम फंक्शन आहे. दोघं फंक्शन एकमेकांना काय लेकरांनो मल्टिप्लिकेशन मध्ये आलेले आहेत. बरोबर आहे. आणि मल्टिप्लिकेशन असेल लेकरांनो, तर आपल्याला माहिती आहे मल्टिप्लिकेशन साठी या ठिकाणी आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथं यू इंटू व्ही असेल तर फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि सेकंड फंक्शन इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर सेम कॉन्सेप्ट इथं अप्लाय करू मित्रांनो. त्याच्या अगोदर इथे लिहावं लागेल डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, आणि अप्लाय करायचं लेकरांनो इथे अप्लाय करायचं आहे लॉग वाय ला इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ डीएक्स, आणि या ठिकाणी अप्लाय करायचे लेकरांनो यस साइन एक्स इंटू लॉग एक्स ला. क्लिअर. चलो पहा मग आता पुढे लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे लेकरांनो? 1/x. त्याचप्रमाणे लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह सुद्धा 1/y येतो, आणि परत ह्या कंपोजिट फंक्शनला वाय ला परत डेरिव्हेटिव्ह अप्लाय करावं लागेल म्हणजे dy/dx इज इक्वल टू साइन एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? सो फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे इथे लॉग एक्स प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे या ठिकाणी साइन एक्स. क्लिअर आहे? येस सर. सो या ठिकाणी 1 डिवायडेड बाय वाय इंटू dy/dx इज इक्वल टू साइन एक्स ला साइन एक्स, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स ला लॉग एक्स, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो लेकरांनो? तर या ठिकाणी लिहायचंय कॉस एक्स. क्लिअर आहे? येस. हा जो वाय आहे तो तिकडे पाठवून टाकू लेकरांनो, म्हणजे dy/dx इज इक्वल टू काय तरी वाय इन ब्रॅकेट साइन एक्स अपॉन एक्स प्लस या ठिकाणी लेकरांनो लॉग एक्स इंटू कॉस एक्स, कारण साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो लेकरांनो? कॉस एक्स येतो. दॅट्स इट. ठीक आहे. आता जो वाय आहे ते वाय चे काय रे? एक्स इंटू साइन एक्स व्हॅल्यू देऊन टाका. सो फायनल आन्सर इज dy/dx इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर साइन एक्स इन ब्रॅकेट साइन एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस लॉग एक्स इंटू. ठीक आहे सर. हे आहे लेकरांनो फायनल आन्सर. हे काय येतंय? फायनल आन्सर येते. लिहून घ्या व्यवस्थित.
क्लिअर? पाहून घ्या कुठे काय अडचण आहे का. आणि हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, तो क्वेश्चन कधी आहे, विंटर 2024 चा क्वेश्चन आहे. हा कधीचा क्वेश्चन आहे, विंटर 2024 चा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये आलेला आहे. ठीक आहे, चला पुढे बघू. पहा लेकरांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे विंटर 2024 चाच क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन दिलाय तर एक्स इज इक्वल टू दिलंय ए इंटू कॉस क्यूब थिटा, कॉस क्यूब थिटा, आणि लेकरांनो वाय इज इक्वल टू दिलंय ए इंटू साइन क्यूब थिटा. क्लिअर आहे? येस सर. काय अडचण? आणि त्यांनी सांगितलंय की डिफाईन डीवाय बाय डीएक्स ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 3. ओके, काही अडचण नाही. चला एक्स इज इक्वल टू लिहू ए इंटू कॉस क्यूब थिटा. तर या ठिकाणी लेकरांनो डिफरन्शिएट अबोव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू काय रे, तर विथ रिस्पेक्ट टू थिटा करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी काय लेकरांनो, थिटा. सो डी एक्स अपॉन डी थिटा इज इक्वल टू डी थिटा इन ब्रॅकेट ए, इन ब्रॅकेट ए जो आहे तो कॉन्स्टंट आहे, टेक इट आउटसाइड, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा या ठिकाणी लिहितो लेकरांनो कॉस क्यूब थिटा. क्लिअर? मग डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू, याला लेकरांनो हा जो कॉस क्यूब थिटा आहे ह्याला सेम फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल, जो फॉर्म्युला आपण एक्स रेस टू पॉवर एन ला अप्लाय करतो, पॉवर पुढं पॉवर एक ना कमी. सेम कॉन्सेप्ट मध्ये लेकरांनो इथे पहा, ए ला ऍज इट इज, पॉवर पुढं पॉवर एक न कमी म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा, आणि परत डेरिव्हेटिव्ह कुणाचं घ्यावं लागेल, ह्या कॉस थिटाचं घ्यावं लागेल लेकरांनो. परत डेरिव्हेटिव्ह कुणाचं घ्यावं लागेल, कॉस थिटाचं. ठीक आहे. सो डी एक्स बाय डी थिटा is equal to 3a cos square theta into sin theta. cos theta डेरिव्हेटिव्ह काय लेकरांनो, मायनस साइन थिटा येतं. cos theta डेरिव्हेटिव्ह काय येतं रे, मायनस साइन थिटा. म्हणजे आपल्याकडे जो फायनल आन्सर आहे डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू काय येतंय, तर ते आहे लेकरांनो -3a साइन थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. क्लिअर आहे? येस सर. चला नेक्स्ट काय लेकरांनो, नेक्स्ट आपल्याकडे आहे वाय. नेक्स्ट काय रे, वाय. वाय इज इक्वल टू काय, ए इंटू साइन क्यूब थिटा. सो या ठिकाणी अगेन डिफरन्शिएट अबोव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू, विथ रिस्पेक्ट टू थिटा. ठीक आहे, कारण या ठिकाणी साइन क्यूब थिटा ना, थिटा व्हेरिएबल दिले म्हणजे त्याच्याच रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करावं लागेल. सो या ठिकाणी लेकरांनो डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी थिटा ए इंटू साइन क्यूब थिटा. सो डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू ए. ठीक आहे, हा कॉन्स्टंट घेऊ वाटल्यास, ऑलरेडी थोडस बाहेर लिहून घेऊ त्याला, म्हणजे इथे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा आणि पुढे ए. सो पॉवर पुढे इथे लिहा, पॉवर पुढे पॉवर एक न कमी म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. कशाप्रमाणे अप्लाय करायचे, हा सेम फॉर्म्युला तिथे अप्लाय करायचा आहे. आणि परत डेरिव्हेटिव्ह कुणाचं घ्यावं लेकरांनो, कंपोजिट फंक्शन मध्ये ह्या साइन थिटाचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. ठीक आहे. सो पहा, डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू 3a साइन स्क्वेअर थिटा, आणि साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येतं लेकरांनो, या ठिकाणी कॉस थिटा येतं. क्लिअर? मग इथे फायनल काय येतं, डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू व्हॉट, 3a cos थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. क्लिअर? हे आले डीवाय बाय डीएक्स, डीएक्स बाय डी थिटा आणि डीवाय बाय डी थिटा. सो लेकरांनो आपल्याला फाइंड आउट करायचंय डीवाय बाय डीएक्स. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी ऍट थिटा इज इक्वल टू काय दिले रे, पाय बाय 3. सो याला आपण असं लिहितो डीवाय बाय डी थिटा होल डिवायडेड बाय dx बाय डी थिटा. ठीक आहे, मग dy बाय डी थिटा काय आहे, सो dy बाय डी थिटा म्हणजे लेकरांनो 3a cos थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा होल डिवायडेड बाय dx बाय डी थिटा काय लेकरांनो, तर बघा -3a साइन थिटा इंटू काय रे, कॉस स्क्वेअर थिटा. क्लिअर आहे? येस सर. मग ज्या कॅन्सल होणाऱ्या टर्म्स आहेत, ठीक आहे, त्या कॅन्सल करा लेकरांनो. साइन साइन कॅन्सल, कॉस कॉस कॅन्सल, 3a कॅन्सल. ज्या रिमेनिंग टर्म्स आहेत त्या रिमेनिंग टर्म्स कुठल्या कुठल्या आहेत, सो या ठिकाणी लिहितोय dy बाय dx ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 3. क्लिअर?
मग बघा चेक करा या ठिकाणी काय येतं लेकरांनो, या ठिकाणी येते साइन थिटा, ठीक आहे, आणि या ठिकाणी मायनस हा इथे येते लेकरांनो कॉस थिटा. साइन थिटा बाय कॉस थिटा काय येणार आहे, टॅन थिटा. सो डी वाय बाय डी एक्स at theta is equal to pi by 3 is equal to minus tan theta. So minus tan ला tan theta ची व्हॅल्यू काय येते लेकरांनो, pi by 3. So pi by 3, pi by 3 means what, 60 degree. Yes, ठीक आहे. तर लेकरांनो पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री. टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू येते लेकरांनो √3. म्हणजे आपल्याकडे जे फायनल आन्सर आहे ते -√3 येते. येस, डी वाय बाय डी एक्स ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 3. ठीक आहे. सो चलो पाहून घ्या इथपर्यंत व्यवस्थित. कुठे काय डाऊट असेल, काय अडचण असेल तर दूर. ओके, चलो हे लेकरांनो फायनल आन्सर. चल नेक्स्ट क्वेश्चन पाहूत लेकरांनो. समर 2025 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. कधीचा क्वेश्चन आहे, समर 2025 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. काय क्वेश्चन दिलेलं लेकरांनो पहा, एक्स इज इक्वल टू ए इंटू कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू बी इंटू साइन थिटा. क्लिअर. सो एक्स इज इक्वल टू ए इंटू कॉस थिटा, या ठिकाणी लिहितो लेकरांनो डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू थिटा. ठीक आहे. म्हणजे डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू ए हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा पुढे काय येतं लेकरांनो कॉस थिटा. सो डी एक्स बाय डी थिटा, ए ला ए ऍज इट इज, कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह येतं मायनस साइन थिटा. क्लिअर. म्हणजे आपल्याकडे डी एक्स बाय डी थिटाची जी व्हॅल्यू आहे ती येते मायनस ए इंटू साइन थिटा. क्लिअर. ओकेच. चलो हे आलं लेकरांनो. पुढे काय रे, y इज इक्वल टू काय, पुढं काय गिव्हन आहे लेकरांनो, y इज इक्वल बी इंटू साइन थिटा. बी इंटू साइन थिटा इथे लिहून घेऊ, डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू ऑल्सो अगेन थिटा. म्हणजे या ठिकाणी काय येईल, डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू बी कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू साइन थिटाला. ठीक आहे. सो बी ला बी ऍज इट इज, साइन थिटा डेरिव्हेटिव्ह काय लेकरांनो कॉस थिटा, हे झालं डी वाय बाय डी थिटा. दॅट्स इट. क्लिअर. आलं. मग लेकरांनो पुढे आपल्याला माहिती आहे काय रे, डी वाय बाय डी एक्स जो आहे ऍट थिटा इज इक्वल टू काय व्हॅल्यू आहे, ऍट थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू काय, पाय बाय 4 इज इक्वल टू, इथे येईल डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. क्लिअर. सो डी वाय बाय डी थिटाची व्हॅल्यू काय, बी इंटू कॉस थिटा, बी इंटू कॉस थिटा, आणि डी एक्स बाय डी थिटाची व्हॅल्यू आहे मायनस ए इंटू साइन थिटा. क्लिअर. म्हणजेच लेकरांनो पहा, डी वाय बाय डी थिटा at theta is equal to pi by 4, so minus b upon a, या ठिकाणी हे येतंय tan theta, so minus b upon a, tan ला tan, theta म्हणजे इथं किती रे, पाय बाय 4, आणि tan 45 ची व्हॅल्यू, सॉरी कॉट 45 ची जी व्हॅल्यू आहे ती किती येते लेकरांनो, कॉट 45 ची व्हॅल्यू किती येते रे, 1. ठीक आहे. कॉट 45 ची व्हॅल्यू 1 म्हणजे मायनस बी अपॉन ए, इथं 1 आलंय. तर फायनल आन्सर जे आहे ते आपल्याकडे डी वाय बाय डी एक्स ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 4 इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. ठीक आहे. व्हॉट, मायनस बी अपॉन ए. क्लिअर. चल पाहून घ्या बरं व्यवस्थित. एकदम सोपा क्वेश्चन होता लेकरांनो, 2025 ला आलेला, समर 2025 चा हा क्वेश्चन आहे. चल तर पहा लेकरांनो, नेक्स्ट क्वेश्चन काय दिला रे, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस 2x डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2x. क्लिअर. हा क्वेश्चन दिलाय, एकदम सोपं आहे. मला सांगा लेकरांनो, हा जर तुम्हाला फॉर्म्युला आठवत नसेल तर बघा, तर साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2x डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला आहे. ह्याला तुम्ही 2 इकडे घेऊन जा.
म्हणजे हा अशा पद्धतीने इकडं चला तर पहा लेकरांनो काय रे साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 एक्स डिवायडेड बाय 2 माहिती आहे हा 2 इकडे गेला तर याचं सिम्प्लिफिकेशन कळलं आपल्याला त्याचप्रमाणे कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस कॉस 1 प्लस कॉस 2 एक्स डिवायडेड बाय 2 हा जर 2 इकडे गेला तर ह्याचं सिम्प्लिफिकेशन कळेल म्हणजेच काय रे तर म्हणजेच लेकरांनो y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 1 मायनस कॉस 2 एक्स म्हणजे 2 साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय क्लिअर त्याचबरोबर लेकरांनो वन मायनस कॉस टू एक्स म्हणजे साइन स्क्वेअर एक्स आणि 1 प्लस कॉस 2 एक्स म्हणजे 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स आणि इथे सुद्धा एक्स क्लिअर सो वाय इज इक्वल टू काय लेकरांनो येईल रे या ठिकाणी टॅन इनवर्स ऑफ 2 गेट कॅन्सल इथे येईल टॅन स्क्वेअर एक्स काय लेकरांनो या ठिकाणी टॅन स्क्वेअर एक्स क्लिअर कारण साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 एक्स इथे सुद्धा सेम आणि इथं सुद्धा लेकरांनो सेम म्हणजे रिमेनिंग जे आहे आपल्याकडं रिमेनिंग आलेलं आहे ठीक आहे काय आले y इज इक्वल टू टॅन वर्स ऑफ टॅन येस टॅन स्क्वेअर एक्स क्लिअर मग आता इथे काय वापरायचं आपल्याला तर तुम्हाला जर आठवत असेल लेकरांनो तर बघा रे टॅन इनव्हर्स ऑफ टॅन एक्स असेल तर आपण या ठिकाणी काय लिहितो एक्स लिहितो बरोबर आहे क्लिअर आहे मग ह्या फंक्शनला रिप्रेझेंट कसं करता येईल चलो तर पहा लेकरांनो ऍक्च्युली क्वेश्चन मध्ये थोडंसं करेक्शन आहे इथे ना हा स्क्वेअर रूट आहे इथे ओके तर इथे हा जो क्वेश्चन मध्ये लेकरांनो इथे स्क्वेअर रूट आहे क्लिअर मग स्क्वेअर रूट आहे तर इथे काय होईल लेकरांनो हा पूर्ण मध्ये स्क्वेअर रूट आहे तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल इथे कॅन्सल आउट होईल म्हणजे y इज इक्वल टू आपल्याकडे आन्सर काय येते टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स येते टॅन इनवर्स ऑफ काय लेकरांनो टॅन एक्स मग या ठिकाणी लेकरांनो टॅन इनवर्स ऑफ कॅन्सल म्हणजे y इज इक्वल टू काय एक्स तर याला डिफरन्शिएट अप्लाय करू अबो डिफरन्शिएट अबोव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे या ठिकाणी dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स कोणाला अप्लाय करायचं एक्स ला अप्लाय करायचं एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय लेकरांनो 1 म्हणजे आपल्याकडे जे फायनल आन्सर आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ dx इज इक्वल टू किती येईल तर या ठिकाणी हा 1 येईल ओके चला पाहून घ्या बरं व्यवस्थित अगदी सोपं होतं तेच मला थोडस विचार करू लागलो की स्क्वेअर येतोय आणि स्क्वेअर जर आला तर त्याला स्टॅकल कसं करायचं नंतर आयडिया क्लिअर झाले लेकरांनो की ऍक्च्युअल मध्ये स्क्वेअर रूट होता या क्वेश्चनला जो की आपण नंतर चेंज करून बघितलेला आहे ठीक आहे चला पाहू पुढचा क्वेश्चन ओके चला पहा लेकरांनो अगेन समर 2025 चाच क्वेश्चन आहे समर 2025 चाच क्वेश्चन आहे चलो पहा या क्वेश्चन मध्ये तर क्वेश्चन आहे y इज इक्वल टू ई रेस टू पॉवर एक्स मायनस वाय हे आहे आणि शो दॅट काय शो दॅट करायचं लेकरांनो काय प्रूफ करायचंय तर प्रूफ करायचंय dy बाय dx इज इक्वल टू लॉग एक्स डिवायडेड बाय 1 प्लस लॉग एक्स 1 प्लस लॉग एक्स चा स्क्वेअर ठीक आहे चला या ठिकाणी बघा y इज इक्वल टू लेकरांनो ई रेस टू पॉवर एक्स मायनस वाय इथे करू डिफरन्शिएट अबोव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे हा झाला dy बाय सॉरी हा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करावं लागेल या ठिकाणी काय करावं लागेल मित्रांनो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड केलं तर प्रूफ कसं होणार चला तर पहा लेकरांनो तर याच्या अगोदर आपण काय करू त्याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करून घेऊ सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड क्लिअर आहे म्हणजे या ठिकाणी हे झालं लॉग वाय इज इक्वल टू इथे झालं लेकरांनो हे झालं लॉग ई रेस टू पॉवर एक्स मायनस वाय क्लिअर ओके इथं बेस काही नाही म्हणजे ई आहे इथं सुद्धा बेस काही नाही म्हणजे ई सो हे झालं लेकरांनो लॉग वाय इज इक्वल टू हा पॉवर पुढे आला एक्स मायनस वाय आणि इथं लेकरांनो काय येतं लॉग ई विथ बेस ई आणि आपल्याला माहिती आहे लेकरांनो लॉग ई विथ बेस ई ची व्हॅल्यू काय होते रे 1 होते सो या ठिकाणी लिहितोय लॉग ई विथ बेस ई ची व्हॅल्यू 1 होते तर आपल्याकडे रिमेनिंग काय लेकरांनो रिमेनिंग आहे लॉग वाय इज इक्वल टू एक्स मायनस वाय ठीक आहे चलो आता इथे पाहून घ्या बरं काय आलंय लॉग इथे काय लेकरांनो
लॉग वाय इज इक्वल टू काय आलं एक्स मायनस वाय. ठीक आहे. मग ह्याला इथे सॉल्व्ह करत असताना डिफरंट डिफरंट अप्रोचनी सुद्धा आपण ह्याला काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. तरी म्हणतोय एक दिवस गडबड जर केली तर बरेच क्वेश्चन मध्ये लिहिण्यात चुकते बाळांनो. तर हा क्वेश्चन जो आहे तो ऍक्च्युअली मध्ये आहे, हा जो क्वेश्चन आहे तो ऍक्च्युअल मध्ये एक्स रेस टू पॉवर वाय आहे. ठीक आहे. एक्स रेस टू पॉवर वाय म्हणून क्वेश्चन आहे. इथे एक्स वाय झाले आपल्याकडून, तर हा एक्स रेस टू वाय करतोय इथे. इथे सुद्धा एक्स रेस टू वाय करतोय लेकरांनो. सो इथे हा झाला लॉग आणि एक्स रेस टू पॉवर वाय. सो हा वाय पुढे येतोय आणि इथं काय रे लॉग एक्स. ठीक आहे. थोडीशी घाई असली की गडबड असली की अशा चुका फार मायनर चुका ह्या होत असतात रॉंग क्वेश्चन मुळे. तरी मी 3 वेळेस विचार करतोय की क्वेश्चन का असा कुठे ना कुठे मला कन्फ्युजन वाटतंय. ठीक आहे. चला पहा आता काय अडचण नाही. तर आपल्याकडे रिमेनिंग आहे लेकरांनो. तर या ठिकाणी येते y इंटू लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय. ठीक आहे. काय अडचण, हा मायनस जो y आहे तो इकडे जाऊन प्लस होईल लेकरांनो. म्हणजे y इंटू लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल टू एक्स. इथून y कॉमन काढा म्हणजे ब्रॅकेट मध्ये उरेल 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू एक्स. सो आपल्याकडे काय येईल लेकरांनो पुढे, आपल्याकडे येईल y इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 1 प्लस लॉग एक्स. ठीक आहे. y इज इक्वल टू 1 प्लस लॉग एक्स आलाय, तर पुढे काय करायचं लेकरांनो, इथे आपल्याला अप्लाय करायचंय u बाय व्ही. म्हणजे जे डिफरन्शिएट जे जे अप्लाय करायचंय डेरिव्हेटिव्ह ऑफ डीएक्स कुठल्या फॉर्म्युला प्रमाणे अप्लाय करायचंय, डिव्हिजन रूल प्रमाणे, यू बाय व्ही प्रमाणे. यू बाय व्ही प्रमाणे जर केलं लेकरांनो तर आपल्याला माहिती आहे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर डिनॉमिनेटर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. येस और नो? येस. सो ऑन आपल्याला पूर्ण प्रोसिजर माहिती आहे. चला मग इथे घेऊ लेकरांनो, इथे सॉल्व्ह करून घेऊ. कशा प्रकारे सॉल्व्ह करणार, सो डी वाय बाय डी एक्स आणि या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स डिवायडेड बाय 1 प्लस लॉग एक्स. 1 प्लस लॉग एक्स. चला अप्लाय करून घ्या ऍज पर द डिव्हिजन रूल. डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे 1 प्लस लॉग एक्सचा होल स्क्वेअर. 1 प्लस लॉग एक्सचा होल स्क्वेअर. डिनॉमिनेटर ऍज इट इज म्हणजे 1 प्लस लॉग एक्स ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे एक्स मायनस न्यूमरेटर ऍज इट इज. न्यूमरेटर ऍज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे 1 प्लस या ठिकाणी काय येईल लेकरांनो लॉग एक्स येईल. क्लिअर? ओके. चला मग लिहायला सुरुवात करू. सो या ठिकाणी काय लेकरांनो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 प्लस लॉग एक्स ला 1 प्लस लॉग एक्स ऍज इट इज. 1 प्लस लॉग एक्स ला 1 प्लस लॉग एक्स ऍज इट इज. एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इथे लेकरांनो 1 येतो. तर हे आन्सर 1. इथे मायनस एक्स ला एक्स. सो ऍज इट इज. इथे पहा 1 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येतो लेकरांनो 0 प्लस लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो इथं 1 बाय एक्स आणि होल डिवायडेड बाय इथे 1 प्लस लॉग एक्स चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. सो 1 प्लस लॉग एक्स मल्टिप्लाय बाय 1 काय येणार आहे 1 प्लस लॉग एक्स मायनस हा बघा लेकरांनो एक्स मल्टिप्लाय बाय 0 एक्स, एक्स मल्टिप्लाय बाय 0 एक्स आणि पुढे काय रे एक्स मल्टिप्लाय बाय 0 एक्स म्हणजे हे झालं 0 आणि इथे याला काय करतो एक्स मल्टिप्लाय बाय 1 बाय एक्स म्हणजे इथे एक्स इंटू 1 बाय एक्स. क्लिअर? ओके. आणि इथे डिवायडेड बाय मध्ये 1 प्लस लॉग एक्सचा होल स्क्वेअर. ठीक आहे. सो 1 प्लस या ठिकाणी लिहितोय लॉग एक्स, एक्स एक्स कॅन्सल सो इथं मायनस 1 लिहितोय पुढं डिवायडेड बाय लेकरांनो 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर. सो प्लस 1 आणि मायनस 1 गेट कॅन्सल आउट. तर आपल्याकडे जो फायनल आन्सर येईल तो काय लेकरांनो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग एक्स डिवायडेड बाय 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर. चेक करा आले का नाही. येस सर आन्सर आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय लिहायचं लेकरांनो, तर या ठिकाणी लिहायचं आपल्याला एल एच एस इज इक्वल टू
RHS आणि शेवटी लिहू हेन्स प्रूव्ड. ठीक आहे, चला. जेव्हा क्वेश्चन मध्ये जर चूक असेल ना, तर लगेच मला क्लिक होत होतं की क्वेश्चनचं अप्रोच कुठे ना कुठेतरी डेफिनेटली चुकतंय. ठीक आहे, पण नंतर जेव्हा मी क्वेश्चन क्रॉस चेक केला लेकरांनो, तेव्हा ती चूक कळाली आपल्याला. ओके, होप सो की हा क्वेश्चन अगदी व्यवस्थित तुम्हाला छान कळाला असेल. 2025 चा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला पाहून घ्या प्लीज व्यवस्थित. चला पाहूत लेकरांनो नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्स इज इक्वल टू ए थीटा प्लस साइन थीटा आणि या ठिकाणी लेकरांनो y इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. ठीक आहे, आणि फाइंड आउट करायचं dy बाय dx ऍट थीटा इज इक्वल टू पाय बाय 2 म्हणजे 90 डिग्री. सो या ठिकाणी लिहितो x इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट थीटा प्लस साइन थीटा. ठीक आहे, सो या ठिकाणी लिहितो लेकरांनो डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू थीटा. म्हणजे या ठिकाणी dx बाय डी थीटा इज इक्वल टू ए हा कॉन्स्टंट आहे, टेक इट आउटसाइड. ए हा कॉन्स्टंट, टेक इट आउटसाइड. इथे लेकरांनो डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचे थीटा प्लस या ठिकाणी साइन थीटा. क्लिअर, सो dx बाय डी थीटा इज इक्वल टू ए ला ए, थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट थीटा किती येतो लेकरांनो 1, आणि साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे, साइन थीटा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस थीटा. क्लिअर, म्हणजे या ठिकाणी आले ए इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थीटा, हे आले dx बाय डी थीटा. ठीक आहे, चलो सेम इथे लेकरांनो नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू. y इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. ठीक आहे, तर या ठिकाणी लिहू डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू थीटा. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी dy बाय डी थीटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट आहे, टेक इट आउटसाइड, टेक इट आउटसाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा आणि अप्लाय करायचे लेकरांनो 1 मायनस कॉस थीटाला. क्लिअर, सो dy बाय या ठिकाणी डी थीटा, ए ला ए कॉन्स्टंट. मला सांगा लेकरांनो 1 चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा किती येईल रे, 0, मायनस कॉस चं डेरिव्हेटिव्ह काय आहे लेकरांनो मायनस साइन थीटा येतो. क्लिअर आहे, ओके. सो dy बाय डी थीटा म्हणजे काय, मायनस मायनस लेकरांनो प्लस, म्हणजे या ठिकाणी ए इंटू साइन थीटा येईल. क्लिअर आहे, चला पुढे पहा रे. तर लेकरांनो आपल्याला फाइंड आउट करायचंय dy बाय dx ऍट थीटा इज इक्वल टू पाय बाय 2. सो इज इक्वल टू या ठिकाणी लिहायचे dy बाय डी थीटा आणि dx बाय डी थीटा. सो dy बाय डी थीटा म्हणजे हे लेकरांनो a इंटू साइन थीटा होल डिवायडेड बाय ए इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थीटा. सो 1 आणि 1 गेट कॅन्सल आउट. सो या ठिकाणी काय आहे लेकरांनो साइन थीटा अपॉन 1 प्लस कॉस थीटा. सो हे आहे dy बाय dx ऍट थीटा इज इक्वल टू पाय बाय 2. क्लिअर आहे, मग या ठिकाणी साइन ला साइन, थीटाला थीटा, थीटाची व्हॅल्यू आहे पाय बाय 2, म्हणजे या ठिकाणी पुट करतोय पाय बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस कॉस पाय बाय 2. ठीक आहे, तर लेकरांनो साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90 ची व्हॅल्यू 1 येते, ही 1 ला 1 आणि याची व्हॅल्यू 0 येते. सो द फायनल आन्सर इज 1, म्हणजेच dy बाय dx ऍट थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. याचं आन्सर जे आहे ते आन्सर किती येते लेकरांनो 1 येते. ठीक आहे, याचा आन्सर काय येते लेकरांनो 1. चला पाहून घ्या प्लीज व्यवस्थित, कुठे काय अडचण आहे का. चल पाहूत लेकरांनो नेक्स्ट क्वेश्चन पहा रे. तर क्वेश्चन आहे लेकरांनो y इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर साइन एक्स प्लस टॅन एक्स रेस टू पॉवर एक्स. ठीक आहे, तर हा जो क्वेश्चन आहे तो अशा प्रकारे आहे, y इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर साइन एक्स प्लस प्लस पुढे लेकरांनो टॅन एक्स रेस टू पॉवर एक्स. ठीक आहे, तर मी काय करतो ह्या क्वेश्चन लेकरांनो दोन भागामध्ये स्प्लिट करतो. एक ह्याला u म्हणू आणि हा जो भाग आहे ह्याला लेकरांनो v म्हणू. म्हणजे u इज इक्वल टू या ठिकाणी काय येतो, u इज इक्वल टू काय लेकरांनो एक्स रेस टू पॉवर साइन एक्स येतं. चालेल, ठीक आहे. हा आपल्याला माहिती आहे लॉगरिथमिक मधला क्वेश्चन आहे. सो या ठिकाणी लिहावं लागेल टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी du बाय dx टेकिंग लॉग ऑन बोथ साइड म्हणजे काय लेकरांनो
लॉग यू इज इक्वल टू लॉग लॉग एक्स रेस टू पॉवर साइन एक्स. क्लिअर. तर लॉगरिथमची प्रॉपर्टी वापरल्यावर आपल्याला माहिती आहे लेकरांनो, जो साइन एक्स आहे तो पुढे लिहिण्यात येतो आणि नंतर लॉग एक्स, म्हणजे हे दोन मल्टिप्लिकेशन मध्ये आले. या ठिकाणी काय लिहावं लागेल, डिफरन्शिएट अबोव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे या ठिकाणी लेकरांनो 1/u इंटू डी यू बाय डी एक्स. बरोबर आहे. तर आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय, पण यू हा फंक्शन आहे, तो यू डिवायडेड बाय एक्स. या ठिकाणी दोन गुणाकारात आहेत. ठीक आहे. दोन गुणाकारात म्हणजे लेकरांनो काय रे, साइन एक्स ऍज इट इज, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x येतो, प्लस लॉग एक्स ला लॉग एक्स ऍज इट इज, आणि साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह लेकरांनो कॉस एक्स येतो. आता ते किती वेळेस लिहायचं रे, वेगवेगळे लिहा, ते क्वेश्चन लिहा, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा. आपण आता एवढे शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत, आपली एक्झाम जवळ आले लेकरांनो, आणि ह्या जर गोष्टी परत परत करत बसतो, भरपूर वेळ लागेल. ठीक आहे. अगदी सोपं आहे. डायरेक्ट लॉग यू ला डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलाय, साइन फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज. येस, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय लेकरांनो, कॉस. एकदम क्लिअर आहे. येस सर. म्हणजे हा जो यू इकडे गेला लेकरांनो, तर आपल्याकडे काय येईल रे, तर इथेच लिहून घेऊ, तर डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू यू इन ब्रॅकेट साइन एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स. क्लिअर. हे आलेलं आहे. यू ची व्हॅल्यू काय आहे लेकरांनो, ती पुट करा. म्हणजे डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू, यू ची व्हॅल्यू काय रे, एक्स रेस टू पॉवर साइन एक्स, एक्स रेस टू पॉवर साइन एक्स इन ब्रॅकेट साइन एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स. लॉग एक्स इंटू कॉस एक्स. क्लिअर आहे. येस. चला पुढचं पाहूत आता. पुढचं काय लेकरांनो, तर पुढचं आहे v इज इक्वल टू टॅन एक्स रेस टू पॉवर एक्स. ठीक आहे. सो या ठिकाणी लिहावं लागेल लेकरांनो आपल्याला, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग ऑन बोथ साइड म्हणजे हे झालं, लॉग v इज इक्वल टू लॉग टॅन एक्स रेस टू पॉवर एक्स, टॅन रेस होल रेस टू पॉवर एक्स. ठीक आहे. मग इथे लेकरांनो लॉग व्ही ला लॉग व्ही, लॉगरिथमची प्रॉपर्टी काय, जो एक्स आहे तो पुढे येतो, म्हणजे असं लिहावं लागेल एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स. क्लिअर. येस सर. एकदम व्यवस्थित पाहून घ्या लेकरांनो. चला इथे लिहितोय मग, डिफरन्शिएट अबोव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे 1/v, लॉग व्ही चं डेरिव्हेटिव्ह 1/v, आणि v हा कंपोजिट फंक्शन आहे, म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह परत dv बाय dx इज इक्वल टू, इथे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज. ठीक आहे. सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 बाय लॉग एक्स ला आपण 1/x लिहितो, पण इथे टॅन एक्स आहे, तर इथे लिहावं लागेल टॅन एक्स. कंपोजिट फंक्शन आहे, परत टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. ठीक आहे. पुढं फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता सेकंड फंक्शन ऍज इट इज म्हणजे लॉग ऑफ टॅन एक्स ऍज इट इज, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यावं लागेल मित्रांनो, एक्स घ्यावं लागेल. क्लिअर आहे. चलो मग पहा. सो या ठिकाणी डी यू बाय डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू, हा व्ही इकडे आला. ठीक आहे. हा एक्स डिवायडेड बाय टॅन एक्स, आणि टॅन एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं लेकरांनो, तर सेक स्क्वेअर एक्स येतं. टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं रे, सेक स्क्वेअर एक्स, प्लस हा इथे जो लॉग ऑफ टॅन एक्स आहे, तो लॉग ऑफ टॅन एक्स ऍज इट इज, आणि एक्स चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येतं. ठीक आहे. व्ही ची व्हॅल्यू काय ते देऊन टाका, म्हणजे डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू काय लेकरांनो, व्ही ची जी व्हॅल्यू आहे ती आहे टॅन एक्स रेस टू पॉवर एक्स इन ब्रॅकेट एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय टॅन एक्स. क्लिअर. डिवायडेड बाय टॅन एक्स, आणि इथं लेकरांनो प्लस काय येतं रे, लॉग ऑफ टॅन एक्स येत आहे. क्लिअर आहे. ओके सर. आपल्याला फाइंड आउट करायचंय डीवाय बाय डीएक्स. मग डीवाय बाय डीएक्स जर फाइंड आउट करायचं असेल, तर डीवाय बाय डीएक्स फाइंड आउट करायचं असेल म्हणजे काय झालं हे. ठीक आहे. इथे आता बघा ना, दोन आन्सर आपल्याला इकडे आलेले आहेत, हे एक आन्सर आले, हे एक आन्सर आले. ठीक आहे. तर इथे लिहिताना अशा प्रकारे लिहावं लागेल, डी यू बाय डीएक्स प्लस
dv बाय dx. क्लिअर आहे? कारण इथं फक्त u, इथं y इज इक्वल टू यू प्लस व्ही, ह्याला डिफरन्शिएट केलं तर काय येणार? dy बाय dx, du बाय dx प्लस dv बाय dx. प्रत्येकाच्या व्हॅल्यू ठेवा, संपलं. प्रत्येकाच्या फक्त आणि फक्त इथं व्हॅल्यू ठेवा. dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx आहे. du बाय dx किती येत आहे? तर लेकरांनो या ठिकाणी लिहिले आपण x रेस टू पॉवर साइन x इन ब्रॅकेट साइन x डिवायडेड बाय x प्लस लॉग x इंटू कॉस x. हा प्लस आहे तो मी इथं पुढे लिहितोय प्लस, आणि जे उर्वरित फंक्शन आहे dv बाय dx ते इथे लिहून घेऊ. tan x रेस टू पॉवर x स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये x इंटू सेक स्क्वेअर x डिवायडेड बाय tan x प्लस पुढे आहे लेकरांनो लॉग ऑफ tan x. ओके, सो दिस इज द फायनल आन्सर. हे लेकरांनो जेवढं दिसतंय हे सगळ्याचं सगळं काय रे? हे आहे लेकरांनो फायनल आन्सर. एवढं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, चला व्यवस्थित पाहून घ्या प्लीज. हे फायनल आन्सर तुम्हाला तिथे आलं पाहिजे. आणि क्वेश्चन एकदम सोपं आहे. काय केलंय? दोन वेगळे फंक्शन आहेत, त्याला एकाला u कन्सिडर केलं, एकाला v कन्सिडर केलं आणि सिम्प्लिफिकेशन केले. येस, नॉट मोर दॅन दॅट. क्लिअर आहे? बाकी हा तुम्हाला कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह जमलेच पाहिजेत, त्याशिवाय पर्याय नाहीये. ठीक आहे, चला पाहून घ्या प्लीज एकदा. चला पहा लेकरांनो, नेक्स्ट क्वेश्चन काय गिवन आहे? तर क्वेश्चन गिवन आहे, नेक्स्ट क्वेश्चन गिवन आहे लेकरांनो, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ a प्लस x डिवायडेड बाय 1 मायनस ax. क्लिअर आहे? अगदी सोपा क्वेश्चन आहे. मग सर तुम्हाला वाटेल की सर हा क्वेश्चन आपण ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युला घ्यायचा आहे का? तर बघा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला लेकरांनो साइन इनवर्स x प्लस tan इनवर्स x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू वाय. येस और नो? येस. मग इथं तुम्हाला काय कळतंय की बाबा इथं जो a प्लस एक्स आहे तो x प्लस वाय चा इक्वल आहे, आणि a मायनस a इंटू एक्स आहे तो a मायनस एक्स इंटू वाय चा इक्वलंट आहे. म्हणजे या ठिकाणी जो y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ काय लिहिणार मी? a लिहिणार प्लस y च्या ठिकाणी x, म्हणजे इथं लिहिणार टॅन इनवर्स ऑफ x. मग लेकरांनो सो देअरफॉर जो टॅन इनवर्स a आहे त्याची व्हॅल्यू 0 असते. कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असते रे? 0. कॉन्स्टंटची व्हॅल्यू 0 आली म्हणजे y इज इक्वल टू फक्त उरलं काय इथं? टॅन इनवर्स ऑफ x उरलंय. क्लिअर आहे? मग इथं या ठिकाणी जर y इज इक्वल टू टॅन इनवर्स x उरलं, लेकरांनो डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजेच काय रे? dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ dx पुढे लिहावं लागेल टॅन इनवर्स ऑफ x. क्लिअर आहे? टॅन इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे लेकरांनो? dy बाय dx टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह तो 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. ठीक आहे, चलो पाहून घ्या व्यवस्थित. सो दिस इज द फायनल आन्सर. ओके, dy बाय dx इज इक्वल टू व्हॉट? 1 प्लस x स्क्वेअर. ठीक आहे, एकदम चिल्लर आहे, सोपं आहे, पाहून घ्या. चला लेकरांनो, हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सो मॅक्झिमम मित्राला शेअर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आणखी बाकीचे जे क्वेश्चन आता राहिलेले आहेत लेकरांनो, ते येस ते ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, जसं की रेडियस ऑफ कर्वेचर, मॅक्झिमम मिनिमा, स्लोप ऑफ टँजंट, स्लोप ऑफ इक्वेशन, हे क्वेश्चन आहेत. ते सगळे क्वेश्चन आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये पीवायक्यू च्या सिरीज मध्ये घेऊन येणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत थँक्यू सो मच. प्लीज हा व्हिडिओ मॅक्झिमम स्टुडंटला शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच.